नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। रॉयल मीडिया ग्रुपतर्फे माननीय पत्रकार संतोष भाऊ तायडे यांनी LLB ही परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे रॉयल मीडिया ग्रुपतर्फे स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न। रॉयल मीडिया ग्रुप पत्रकारांच्या हक्काचे व्यासपीठ, संस्थापक अध्यक्ष माननीय ताहिर हुसैन सर आणि मोहसिन भाई यांचा उपक्रम। न्यू क्रिमिनल अमेंडमेंट करके जो BANSS करके जो भी 2024 से लागू हुआ है, तो ये हमारे रॉयल मीडिया ग्रुप की जानिब से संतोष भाई के लिए हमारा एक छोटा सा गिफ्ट। ग्रुप के ऑफिस पे संतोष भाई का आगमन हुआ है और हमको ये बताते हुए बहुत ज़्यादा खुशी हो रही है कि संतोष सर का LLB मुकम्मल हो चुका है। वाकई समझो नॉलेज जो है वो इंसान को दिन ब दिन तरक्की देते जाता है और इस चीज़ को साबित कर दिया है संतोष भाई ने कि एक पत्रकार रहते हुए भी एजुकेशन को किस तरह से आगे बढ़ाया जाता है। इस वक्त पे मेरे को सिर्फ एक संस्कृत का एक छोटा सा श्लोक याद आ रहा है जिसमें बहुत अच्छे से बात कही है कि अज्ञान हेतु कर्त मोह मदानंद कारण आश्रम विद्यायम हेतु तथोदय विवेका, कि जब जब समाज में अंधकार छाता जाएगा तो ज्ञानता के जरिए अज्ञानता के अंधकार को दूर किया जाएगा। तो उसी मतलब अज्ञानता के अंधकार को दूर करने के लिए हमारे संतोष भाई आगे बढ़े हुए हैं। मैं उनको बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ। की जानिब से नांदुरा के एक बेहतरीन पत्रकार और पत्रकारिता में अपना एक स्तंभ बताने वाले हमारे आदर्शीय बड़े भाई संतोष तायडे को अमरावती विद्यापीठ से LLB की जो डिग्री हासिल हुई उसी के ताल्लुक से रॉयल मीडिया एजेंसी के संस्थापक अध्यक्ष ताहिर अहमद ने उनका स्वागत किया। इसी के साथ अरुण सुरवाड़े और हमारे मलकापुर हलचल के उप संपादक इंतजार हुसैन और लेखनी शास्त्र के मुख्य संपादक सरदार भाई, यहाँ पर इनके उपस्थिति में हम उनका आभार मानते हैं। सर ने हमको वक्त दिया और हमारे ऑफिस पर आकर हमारी इस भेंट को स्वीकार किया। मैं हमारे रॉयल मीडिया एजेंसी की जानिब से संतोष तायडे सर का शुक्रिया अदा करता हूँ। बहुत बहुत मुबारक। नमस्कार, रॉयल मीडिया ग्रुपमध्ये आपण सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे। या महिन्यातला हा तिसरा कार्यक्रम आहे। मी जसे की कालच्या एका कार्यक्रमातच बोललो की रॉयल मीडिया ग्रुपकडून वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येतील, चांगले कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल आणि लगेच एका 12 तासानंतरच दुसरी योग अशी आली की आपल्याकडे या रॉयल मीडिया ऑफिसला आज पधारलेले आहेत संतोष भाऊ तायडे, ज्यांना पत्रकार जगतमध्ये, आरोग्य विभागामध्ये आणि आता नुकतेच ते LLB परीक्षा उत्तीर्ण करून या ठिकाणी आलेले आहे। आम्हाला नांदुरेकरांना फार अभिमान आहे, विशेष म्हणून पत्रकारांना खूप अभिमान आहे की एका पत्रकाराला एवढं मोठं ज्ञान असून सुद्धा त्यांची अजून LLM करण्याची पुढे इच्छा आहे, शिकायची इच्छा आहे आणि त्यांच्यापासून आम्हाला सुद्धा काही शिकायला मिळेल। तर ते आज आमच्या कार्यालयाला आले। कार्यालयाला छोटेसे आमचे संस्थापक अध्यक्ष रॉयल मीडियाचे माननीय ताहिर हुसैन सर यांनी त्यांचं पुष्पगुच्छ, शाल आणि ट्रॉफी देऊन स्वागत केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा त्यांना आमच्याकडून उज्ज्वल भविष्यासाठी, पुढच्या शिक्षणासाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि मी पर्सनली लेखनी शास्त्र संपादक सरदार शेख फक्त एक नॉर्मल पुष्पगुच्छ देऊन पुनश्च त्यांचं स्वागत करू इच्छितो। बसूनच घ्या काय सर्व्हिसला असताना, पत्रकारितेत असताना नेमका त्यांच्यात LLB म्हणजे कायदे क्षेत्रात त्यांचं पदार्पण कसं झालं आणि त्यांनी काय काय अडचणीला सामोरे गेले असे 2 शब्दामध्ये त्यांनी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं असे मी त्यांना विनंती करतो। 2 शब्द बोलून माझे संपवतो। सर्वप्रथम रॉयल मीडिया ग्रुपचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो माझा सत्कार केला त्या सत्काराचं मी मनापासून ॲक्सेप्ट करतो आणि या कार्यालयात ज्यावेळेस मला म्हणजे मी प्रथमच आलो आहे कार्यालयामध्ये आणि पत्रकारिता करत असताना आधी मी सर्वप्रथम सोशल वर्क म्हणजे माझं शिक्षणच समाजकार्यामध्ये झालं आहे। म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क, मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे MSW झालेला। म्हणजे सोशल वर्क काय असते, एक प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ता
म्हणजे प्रशिक्षण घेऊन जो समाजकार्य करतो त्याला त्याची पण एक डिग्री असते. आणि ते घेतल्यानंतर आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये समाजकार्य करत राहिलो, समाजकार्य करता करता 2010 पासून मी पत्रकारितेमध्ये आहे. म्हणजे पत्रकारिता हा व्यवसाय तर आहेच, पण छंद असतो. म्हणजे मला पत्रकारिता सुरुवातीपासूनच छंद आहे. आणि मग पत्रकारिता करता करता काय झालं, आपलं पोलीस स्टेशनच्या न्यूज हे आल्या की मग आता सर्वसामान्य लोक, भाऊ मग हा गुन्हा लागला आमच्यावर, मग आता याच्यात काय सजा आहे, मग याच्यामध्ये म्हणजे कसं काय बा, याच्यात जमानत होते की नाही होत. मग हे जे ह्या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला जर आपण असमर्थ असेल तर पत्रकारिता काय कामाची. मग याच्यामधून मला ते एक हे मिळालं, म्हणजे इच्छा झाली की जसं आपण दुसऱ्याचं समाधान जर करू शकत नाही तर मग पत्रकारिता काय कामाची. नंतर मग लक्षात आलं 2012 मी अगोदर LLB ला ऍडमिशन केलं. 2012 म्हणजे अशी परिस्थिती होती की आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हते. ऍडमिशन केलं, पण मग ते फॉर्म कधी भरतात, कॉलेज कधी सुरू होते आणि परीक्षा कधी असते काहीच माहिती नव्हतं. 2012 ते पेंडिंग पडलं. नंतर 2019-20 मध्ये मी ते ऍडमिशन केलं. आणि मग हे मोबाईल वगैरे होते, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप, मग ते माहिती पडत होतं सगळं. हा. आणि नंतर आपल्याला काही अडचणी असली तर युट्यूब मधून व्हिडिओ बघून वगैरे. पहिलीच जे परीक्षा दिली, पहिल्या परीक्षेत म्हणजे पूर्ण फेल. कारण आपण टोटल मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम मध्ये डायरेक्ट जमत नव्हतं. मग तरी पण मग म्हटलं आता आपल्याला करावं तर लागेलच. नंतर क्लास लावले त्याचे आणि प्रयत्न केले. परत जे परीक्षा दिली सर्वचे सर्व विषय क्लिअर. त्याच्यापासून मग कॉन्फिडन्स आला. मग आपल्याला समजलं काही नाही याच्यामध्ये, आपण जसा अभ्यास केला तसा आपल्याला घेऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही. मग पूर्ण पुस्तकं वगैरे वाचणं, याच्यातून मग तेच शब्द आता ते झालं आपलं. त्याच्यामध्ये लॉचे सगळे कलम वगैरे ते आले. आणि आताच उन्हाळ्यामध्ये आमची लास्ट इयरची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये उत्तीर्ण मिळालं. म्हणजे अशा प्रकारे आपण LLB कम्प्लीट झालं. आता LLB तर झालं, पण मग आता पुढे परत PG त्याच्यामध्येच मास्टर डिग्री करायची म्हणून आता कॉन्स्टिट्यूशन लॉ मध्ये मी स्पेशलायझेशन मध्ये करत आहे पुढचं शिक्षण. अशा प्रकारे माझं शिक्षण चालू आहे. याबरोबर पत्रकारिता सुरू आहे का? पत्रकारिता अजून सुरू आहे, कारण पत्रकारिता हा छंद आहे. पत्रकारिता व्यवसायाने छंद आहे. म्हणजे आपल्याला कसं आहे, कोणी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिजे, कोणी छंदाच्या दृष्टिकोनातून पाहिजे, पण आपण न्याय देऊ शकतो व्यक्तीला. कारण माझं जे सोशल वर्क झालेलं आहे, सोशल वर्क करत असताना लोकांना न्याय दिले, आणि लोकांना न्याय देताना आपण एक पत्रकारितेच्या माध्यमातून पण न्याय देऊ शकतो आणि न्यायाच्या माध्यमातून पण देऊ शकतो. त्याच्यामुळे पत्रकारिता आणि लॉ हे परस्पर पूरक आहे. आपण जेवढे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रातून एकच निघते की समाजसेवा हा एक मुख्य तुमचा उद्देश आहे. म्हणजे समाजकार्य तुमचा एकमेव उद्देश आहे, ते तळमळ आहे तुम्हाला. समाजकार्याची म्हणजे सुरुवातीपासून आता वडिलांच्या, माझे वडील जे होते म्हणजे त्यांना म्हणजे ते आयुष्यभर त्यांनी समाजकार्य केलं. आणि मग घरापासूनच समाजकार्याची हे असल्यामुळे शिक्षण ही समाजकार्यामध्येच केलं. अशा प्रकारे माझं शिक्षण झालं आणि पुढे शिक्षण चालूच ठेवलं. आपण इथपर्यंत झाले, याचं श्रेय कोणाला देऊ शकतो? याचं श्रेय आता कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला. त्यांचीच प्रेरणा आहे की त्यांनी सांगितलं होतं की मी आजीवन विद्यार्थी आहे. आजीवन म्हणजे आपण जो शिकतो आपण आजीवन शिकतच असतो. शिक्षण संपत नाही, शिक्षण संपत नाही. तुम्ही कितीही शिकले तरी शिक्षण कमीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवू. आपल्याला काही आर्थिक अडचणी सुद्धा आल्या का सर यामध्ये? आता याच्यामध्ये कसं आहे, परिस्थिती एकदम हलाखीची होती घरची. पण मी स्वतः म्हणजे हॉटेलमध्ये काम करून स्वतः मी वेटरचं काम केलेलं आहे. हॉटेलमध्ये म्हणजे 12 वाजे 1-2 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये काम करत होतो आम्ही जळगावला. आणि त्याच्यानंतर मग सकाळी कॉलेज, असं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यातून थोडंफार आपल्याला कॉन्ट्रॅक्टवर जॉब भेटला, त्याच्यावर मग सर्व चालू आहे.
कमीत कमी आपल्या या 2 शब्द बोलल्यामुळे जे शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील पुढील त्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल की शिक्षण कसं घेतलं सरांनी, शिक्षण बेटर की केली. बरेचसे जे मुलं समस्यांना सामोरे जावंच नाही, लागतं. बरेचसे आता मुलं आपण पाहतो की नाही आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आम्ही शिकू शकत नाही, पण हे चुकीचं आहे. आर्थिक परिस्थिती हा मुद्दाच नसते, म्हणतात नसतो. इच्छाशक्ती पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ज्याची इच्छाशक्ती असते तो काही करून त्याचं शिक्षण पूर्ण करतो. बरोबर. आता आमची इच्छाशक्ती आहे, माझी मुलगी बी शिकते, बायकोही शिकते, मी पण शिकतो. शिक्षण बंद नाही, सगळ्याचं चालूच आहे. अशा प्रकारे माझं शिक्षण वगैरे चालू आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. जय हिंद.